कंट्रोलमध्ये आहेत? सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे सध्या आणि आमच्या बंदोबस्त सगळ्या लागलेला आहे आणि सध्या पेट्रोलिंग चालू आहे. काही फिक्स पॉईंट्स आम्ही लावलेले आहे आणि आज रात्री बंदोबस्त आम्ही अजून वाढवतो आहे. उद्या सकाळपासून आपण बघू काय काय होतं आहे. 4 वाजता नमाजसाठी काही असं सांगतं की 4 वाजता नमाजसाठी लोक बाहेर निघू शकतात, असं काही आवाहन केलं आहे का? ते आम्ही आता हे करतो आहे, कारण आता मी साईन करणार आहे ते जे ऑर्डर वगैरे आहे, तर त्या अनुषंगाने आमची पुढची कारवाई राहील. एक असा आरोप लावण्यात आलेला आहे की जर गणेशपेठ पोलिसांनी केस केला असतं आयोजकांवर, ज्यांनी जे म्हटलं की कलमा वाचण्याची जी चादर आहे ते जाळली, तर ह्या सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाली नसती, असं नेमका आरोप नाही. केस दाखल झाला होता, केस करायला वेळ झाला नाही. केस व्यवस्थितपणे दाखल झाला. ते लोक डेलिगेशन माझ्याकडे आलं होतं ऑफिसमध्ये आणि आम्ही ते सगळ्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी मान्य केला की केस दाखल झालेला आहे, नावानिशी केस दाखल झालेला आहे आणि त्यांची कुठलीही याच्याबद्दल आक्षेप नव्हता. आता किती लोकांना आता पण अटक झालेली आहे किंवा किती लोक? जवळपास 40-50 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची कारवाई चालू आहे. टार्गेट करून सर काही एरियामध्ये आम्ही बघितलं आहे की गाड्या फोडल्या आहे, लोकांच्या घरावरच्या आगीचे गोळे टाकलेले आहे, व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत, त्यांच्यावर नेमकं काय कारवाई असणार आहे? तर जे आहे नियमाप्रमाणे कारवाई ते आपण करतो आहे आणि जे तुम्ही टार्गेट म्हणताय जे मिक्स्ड एरिया आहे त्यामध्ये आम्हाला जास्त दिसतो आहे. बाकी आणि ते लिमिटेड एरियामध्ये हे सगळं झालेलं आहे. बाकी शहरामध्ये इतर कुठेही असा प्रकार नाही आहे, सगळी शांतता आहे आणि त्याप्रमाणे ती पुढे पण राहील. नागपूर हा शांतता शहर आहे, काय आव्हान लोकांना करणार आहात? आम्ही सर्वांना विनंती करतो आहे की सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. कोणीही नियमाबाहेर कारवाई करणार नाही, शांतता सर्वांनी ठेवली पाहिजे आणि जे असे मिसक्रिएंट्स आहे जे र्युमर्स पसरवत आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला कळवावे आणि सोशल मीडियावर जे असे व्हिडिओज अपलोड करत आहे, जे जुने व्हिडिओज पण आहे आणि काही व्हिडिओज ज्याच्यामुळे अजून लोकांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, ते सगळ्यांना मी सांगतो आहे की सगळ्यांनी असं कुठलाही कृत्य केला नाही पाहिजे. तर कुठेही जर सापडले तर त्यांच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार आहे. काही कर्मचारी घायल झालेले आहेत आपले? अगदी बरोबर आहे. काही कर्मचारी अधिकारी आमचे इंजर्ड झालेले आणि ते सध्या जिथे जिथे आहे, काहीला किरकोळ मार होती, काहींना थोडीशी जास्त मार लागलेली आहे, त्याच्यावर उपचार चालू आहे. थँक्यू.